तर मित्रांनो आता फायनल राऊंड आहे, 4 टीमा सिलेक्ट झालेल्या आहेत। आता त्यातला पहिली टीम येते कोकण नगर गोविंद। 3, 2, 1 कडक 70 जय। टॅक्सी मारली आणि टॅक्सीने आता घाटकोपर स्टेशनला पोहोचलो। वाजलेत बघा किती, 1:30। प्रो गोविंदा चालू होता, बोलत व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, कशा आहात सर्व? मजेत ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल। मी गणेश आठवले, तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। सो आज आहे गुरुवार आणि तारीख आहे आपली आज 31 ऑगस्ट। सो आज आहे प्रो गोविंदाचा फायनल, म्हणजे प्रो गोविंदाची फायनल आहे आज। एक हफ्त्यापूर्वी प्रो गोविंदाची कॉम्पिटिशन झाली होती। सो आता बरोबर एक हफ्त्यानंतर फायनल आहे आणि बरोबर एक वीक नंतर म्हणजे पुढच्या गुरुवारी दहीहंडी आहे, म्हणजे गोकुळ अष्टमी। सो आज आपण आलो आहे NS ग्राउंड वरळीला। सो आज आपण प्रो गोविंदा बघणार आहोत फायनल। तर खूप मजा येणार आहे। तर तुम्ही हा ब्लॉग स्किप न करता पूर्ण बघा, खूप मजा येणार आहे। कारण मी फर्स्ट टाईम आलो आहे, लास्ट टायमाला आलो होतो मी प्रो कबड्डीला ह्या ग्राउंडवर। तर आता सेकंड टाईम चाललं प्रो गोविंदा फायनल बघायला। तर खरंच मजा येणार आहे खूप। चला, खूप धमाल येणार आहे आजच्या ब्लॉगला। तो आपल्याबरोबर सचिन पण आहे आणि बाकीचे 2 जण पाठवून येतात आहे। सो चला मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। आतमध्ये काय माहोल आहे, कसं काय ते आता आतमध्ये गेल्यावरच कळेल। चला मग, जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। का भेटलेले आहेत बसमध्ये, तेही त्यांचं पण खूप जुना गोविंदा पथक आहे आणि कदाचित त्यांचं पण गोविंदा पथक असेल प्रो गोविंदाच्या फायनलिस्टमध्ये। तर काका काय बोलाल तुम्ही? काका आम्हाला बसमध्ये भेटलेले आणि जय भारत गोविंदा पथक फ्लोअरपर्यंत आणि मुंबईमध्ये पहिलं 8 थर रत्नार यांचं गोविंदा पथक आहे। तर काका काय सांगाल तुम्ही? नमस्कार, आमचा मंडळ जय भारत सेवा संघ लोक आहे। मी गोविंदाचा प्रमुख आहे, फाउंडर आहे, जे स्थापना केली गोविंदाची पासून। तर आम्ही पहिले 8 तारखेपासून 3 वर्ष सेनाभाऊला लावलेले आहे। त्या टायमाला आमचा 3रा नंबर, 1 नंबर माझगाव तारवाडे, 2 नंबर जय जवानी, 3रा नंबर आमचा होता। त्यात आम्ही प्रो गोविंदा कॉम्पिटिशनला आलेलो तिथे, माझ्यावर यूट्यूब चॅनलवर आहेत। तर चला आता तिथे आपण काय होते, कोण बक्षीस जिंकतो बघूया। चला मग, आता जास्त उशीर नाही करत आहे। उशीर करत नाही, आता आपण 3 सव्वा 3 झाले आणि 4ला बरोबर 4ला चालू होणार आहे, 4ला सुरू होणार आहे। बोल बजरंग बली की जय। आई पुढे बँड आहेत। एंट्री आतमध्ये प्रो गोविंदा 2023, त्याला पण बँड लावलं, म्हणजे प्रत्येकजण बँड लावून येतात आतमध्ये। मित्रांनो आता आम्ही पोहोचलो आहे आतमध्ये आणि थोड्या वेळात प्रो गोविंदाला सुरुवात होईल। फायनलिस्ट सुरू आता ग्राउंड भरलेलं आहे। तुम्हाला ग्राउंड प्रॉपर काढणं होतं येतो। प्रो गोविंदा 2023 पहिल्यांदाच आपल्या महाराष्ट्राचा सण आता मॅटवर ठेवला जाणार आहे, याची उत्सुकता सर्वांनाच होती। हे दृश्य बघण्यासाठी आम्ही सगळे नाचून होतो आणि हे दृश्य आपल्याला मिळतंय। सगळ्यांचं खरंच कौतुक आहे। यश गोविंदा पथकचे सपोर्टर्स कुठे आहे? क्या बात है, हिंदू एकताचे सपोर्टर्स, बॉलवीरचे सपोर्टर्स कुठे आहे? जय जवान, हा तिथे दिसतायत सगळे। जय जवान।
शिवसाईचे सपोर्टर्स, किसन नगरचा राजा अष्टविनायक, आता श्री अष्टविनायक, जय जवान वाले कुठे आणि साईरामचे कुठे बोल बाजा पुढे तो इंटरनॅशनली जाईल त्यावेळी आपला खरा गोविंदा अगदी खुश होणार आहे आणि त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद. आणि खरोखरच एक अतिशय आनंदाचा आमच्या सर्वांचा क्षण आहे आणि या माझ्या सर्व सहकारी गणपती बाप्पा संदीप गोला, किसान नगरचा राजा गोविंदा पथक अरविंद चौकडे, गोवटचा राजा गोविंदा पथक समीर हेरोकर, ओम ब्रह्मांड साई गोविंदा पथक दिनेश जहार, यश गोविंदा पथक साईराम गोविंदा पथक राकेश गुरुपा, also welcome शिवदेव गोविंदा पथक महिला गोविंदा पथक रानी मोरे. दोन मिनिटं उरली आहेत. सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो गो गोविंद. So winner is Donald Arons.
मित्रांनो आता पहिले 2 राऊंड झालेले आहेत आणि पहिल्या फेरीत आर्यन आणि विघ्नहर्ता गोविंदा पथकाने दुसऱ्या फेरीत दाखल झालेले आहेत. तर चला आता तिसरी एंट्री झालेली आहे. आपण बघूया. यश गोविंदा पथक कोकण नगर गोविंदा पथक आणि यश गोविंदा पथक. 3, 2, 1, let's go! काय वाटतंय? 66 seconds, 71. And Kopan Nagar Govinda Pathak 22.33. So winner is Kopan Nagar Govinda Pathak. दुसऱ्या 2 टीम्स आता तयार होणार. तर आता आय थिंक फर्स्ट राऊंड मध्ये 3 मॅचेस झालेले आहेत. पहिल्या राऊंड मध्ये पहिली मॅच आर्यनने जिंकली, दुसरी मॅच विघ्नहर्ताने जिंकली, तिसरी मॅच कोकण नगरने जिंकली आणि आता चौथी मॅच चालू आहे. टोटल 7 मॅच आहेत पहिल्या राऊंडच्या. आता चौथी मॅच चालू आहे. चौथी मॅच आहे हिंदू एकता आणि बालवीर गोविंदा पथक. तर चला पाहूया आपण. फर्स्ट पेनल्टी आहे हिंदू एकता. तर तुमचा एक गोविंदा लाईनच्या बाहेर आला आहे. सो 2 सेकंदाची तुमची पेनल्टी लागली. त्यामुळे बालवीर गोविंदा पथक यांचा टाइम आहे 23.65 सेकंड्स आणि हिंदू एकता गोविंदा पथक यांचा टाइम आहे पेनल्टी सकट 21.26 सेकंड. चौथी मॅच झाली. चौथ्या मॅचच्या विजेता झाला हिंदू एकता. अटीतटीच्या लढाईत शिवसाई गोविंदा पथक. आता शिवसाई आणि किसन नगर गोविंदा पथकाची सलामी आहे. आता अटीतटीच्या लढाईमध्ये हिंदू एकताने बाजी मारलेली आहे चौथ्या मॅचमध्ये. आता किसन नगर आणि शिवसाई गोविंदा पथक 5वी मॅच आहे. खूप बघायला मजा येणार आहे. शिवसाई 3, 2, 1. स्मूथ काढतायत तेव्हा.
किसननगरचा राजा यांचा टाइम आहे 30 सेकंड्स .10 आणि शिवशाही यांचा टाइम आहे 26 सेकंड्स 38. विनर टीम शिवशाही गोविंदा पथक. किसननगर आणि शिवशाही गोविंदा पथकामध्ये शिवशाहीने बाजी मारलेली आहे. शिवशाही दुसऱ्या राऊंडमध्ये गेलेली आहे. अष्टविनायक गोविंदा प्यार में बोलो कॅप्टन मित्र हलू नको हलू नको. दोन्ही टीम्सची फर्स्ट राऊंडमधली दुसरी मॅच आहे. रीमॅच चालू आहे आणि रीमॅच झालेली आहे टेक्निकल इश्यूमुळे. 6वी मॅच आहे. परत रीमॅच खेळवली जाईल. परत एकदा आनंद तुम्ही घ्या. गोविंद उत्सवचा परत आता ह्याच्यानंतरची जय जवानची बघायला तर भारत मजा येणार आहे. पब्लिक भरपूर उत्साहित होणार आहे जय जवान आले तर. श्री अष्टमी यांची पुन्हा रिमॅच होणार आहे ती आपण पुन्हा पाहूया. 3, 2, 1. सगळं मॅचमध्ये जिंकलेले आहे श्री अष्टविनायक. हा आवाज समजलाच असेल तुम्हाला. आता सगळ्यांना कळून चुकलेला आहे आवाज का आला का आला. जय जवान. अजून आवाज आणि जोरदार टाळ्या. गिरीश रेकॉर्ड होल्डिंग टीम जय जवान गोविंदा पथक. कॅप्टन दोन्ही टीमचे कॅप्टन जिंकली 6वी श्री अष्टमी आणि आता जय जवान आणि साईराम गोविंदा पथक 7वी मॅच आहे आणि शेवटची मॅच आहे पहिल्या राऊंडमधली. चला एन्जॉय करूया. बघू आता. 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Match number 7. First, Jai Jawan Govinda Pathak. Penalty for 2 seconds.
Left before the buzzer. Final score: Sairam Govinda Padak 24 seconds. Jai Jawan Govinda Padak adding 2-second penalty 17 seconds. Jai Jawan Govinda Padak. जीव असा लाभ घमासान होऊ दे, जोश भरू अंगी जल्लोष उडू दे. जीव असा लाभ घमासान होऊ दे, जोश भरू अंगी जल्लोष उडू दे. जय जवान हा एकच नारा, उपनगरचा राजकुमारा, एकी घरची दौलत भारी, अमरगानी सहारा. जय जवाननी 17 सेकंडमध्ये पेनल्टी मारून 15 सेकंद मध्ये त्यांनी 7 बसले आणि पेनल्टी लागले 17. पेनल्टी लागून 17 सेकंड. 17 सेकंडमध्ये त्या लोकांनी कंप्लीट केले 7 आणि समोरचा जो होता अपोजिट साईडचा गोविंद पथक, साईराम गोविंद पथक, त्यांनी 24 सेकंदामध्ये आता तर जय जवान विजेता झालेला आहे. पहिला राऊंड संपलेला आहे, म्हणजे पहिला राऊंड संपलेला आहे. आता दुसऱ्या राऊंडला सुरुवात होईल, तर त्याला दुसरा राऊंड तर तुम्ही एन्जॉय करा. झाल्यानंतर टॉप 4 टीम्सची अनाउन्समेंट होणार. विघ्नहर्ता गोविंद पथक सलामी देण्यास तयार. सॉरी. अरे कॅन्टीनचे आणि ते वरती कॅन्टीन नाही. स्लो आहे का आईश शाबाश. चला 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 शाबाश. तुम्हाला पेनल्टी लागलेली आहे. बजर व्हायच्या आधी थरातला मुलगा चढलेला आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. जे पेनल्टीचे 2 ॲडिशनल सेकंड आहेत तुमच्या ॲडमध्ये ॲड होतील. धन्यवाद. आता तिसरी सलामी देतात कोकण नगर गोविंद पथक. आता तिसरं गोविंद पथक आलंय सलामी द्यायला. कोकण नगर गोविंद पथक सलामी देतील तुमच्याकडून. चला पाहूया आपण. के लिए 3 मिनट स्टार्ट होती है अभी की. और जैसे उन्होंने कहा 7 6 5 4 3 2 1. फास्ट काफी फास्ट. चल 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 चल.
आलं आहे गोविंदा पथक हिंदू एकता आपली सलामी देण्यासाठी. तुझी टीम आहे हिंदू एकता गोविंदा पथक. 3 गोविंदा पथक ते झालेले आहेत आणि 4थी गोविंदा पथक आहे ते हिंदू एकता. बघू किती 7 तर किती वेळात लावतात ते. ऑल द बेस्ट. काशी जे 7 तर लावले तो जो एकटा असणार तोच असला पाहिजे. हिंदू एकता आहे ना. वाह वाह वाह. गाइस हिंदू एकता गोविंदा पथक 7 तर लावून सलामी दिलेली आहे. आपल्या इथं शिवसाई गोविंदा पथक. चला Please, ready? 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वाह. तो आता होती शिवसाई गोविंदा पथक. त्यांनी पण साथ केली आहे. आता आहे श्री अष्टविनायक गोविंदा पथक. त्याच्या पुढचं पथक आहे अष्टविनायक गोविंदा पथक. श्री अष्टविनायक गोविंदा पथक ते 7 तर देऊन सलामी दिली. कॅप्टन बेस फॉर्मेशनची वेळ सुरू झालेली आहे. 2, 1. ये साइड में सो आता श्री अष्टविनायक गोविंदा पथकाने सलामी त्यांची लागली नाही माहिती नाही, कारण की तो सातवा वाजलेला थोडा. आता 7वी टीम आहे तर जय जवान गोविंदा पथक. जय जवानचं नाव घेतलं पब्लिकचा आवाज आला. सेकंड राउंड 7 पर्यंत असेल. मगाशी 2, 1.
कडक 7 जय जवान गोविंदा पदक कडक 7 सर्वांनी टॉर्च ऑन केलेत बघा नजारा बघा. मी कॅमेरा टीमची रिक्वेस्ट करतो की हा नजारा कॅप्चर करा. हे जे दिसतंय हे आपल्या प्रो गोविंदासाठी हे आपल्या सगळ्या गोविंदासाठी त्यांनी एवढी मेहनत केली तयारी केली आणि या मंचावर आपल्याला एक स्पेक्टॅक्युलर संध्याकाळ दिली त्याबद्दल खूप खूप आभार. तर मित्रांनो आता फायनल राऊंड आहे. 4 टीमा सिलेक्ट झालेल्या आहेत. आता त्यातला पहिली टीम येते कोकण नगर गोविंदा पदक 8 टर्न लावणार आहेत. चला आता पाहूया 8 टर्न एन्जॉय करा. मोमेंट ऑफ ट्रूथ स्पीड बहुत अच्छी है. फ्री चांस है अच्छे से काम कर लिया पूरे जीत जाए. ड्यूरेशन पता नहीं चलेगा. ड्यूरेशन का हमें पता चला अभी तक ऊपर चढ़ रहा है और ये चढ़ गए. सबसे छोटा बच्चा ऊपर है. ये खड़ा होगा उसके ऊपर छोटा बच्चा नाइस. हिंदू एकता गोविंदा पदक फायनलिस्ट सेकंड नंबरला आलेत. हिंदू एकता गोविंदा पदक रेडी पोझिशन 8 टर्न लावण्यासाठी आलेले. तर आपल्याला 2 ब्लॉगर भेटलेले आहेत. ये विनायक आहे. नवीन ब्लॉगर आहेत आपल्याला भेटलेले आहेत. हिंदू एकता की टीम ऊपर चढ़ गई है. जैसे कोई चांस उनको प्ले करना फास्ट कर सकते हैं चीज़ और अच्छे से प्ले करें. सबसे ऊपर उसके ऊपर जाके पूरे बाप रे. चल 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 चल. Come on. चल. Come on, baby. Yes. आर्यन गोविंदा पदक. तो वाजलेत 12:15 आणि आर्यन गोविंदा पदकची एंट्री झालेली आहे. बच गया और done. सो आता
या पथकाने 7 तर लावलेत, पण आता काउंट होतील की नाही माहिती नाही, कारण की तो टॉपर होता, त्यांनी प्रॉपर हे नव्हतं केलं, म्हणजे सलामी दिली नव्हती. तर बघू आता जय जवान आता पुढचं नेक्स्ट पथक असेल. फायनली जय जवानची एंट्री झालेली आहे आता. जय जवान गोविंदा पथकाची सलामी होता, 8 थराची सलामी देणार आहे. तर बघूया फायनली जय जवान आपले किती सेकंदात थर रचतील. तो ज्याचा कोणाचा आवाज होता आवडला आपल्याला. फायनल आणि जो फायनली चौथी टीम जय जवान आता सलामी देत आहे. 4, 3, 2, 1. प्रिसीजन से करते हैं, टीमें तो हार गई हैं और ये जय जवान को बहुत अच्छा चांस है जीतने का पड़ा. पहुंच गए बहुत अच्छा खड़े होना, खड़े होना तीनों को खड़े. यस यस यस. अजून 35-36 मिनटं झालेत आणि गाडी भेटेल की नाही माहिती नाही. आता बघूया काय घरी जायचं कसं काय. आधी जय जवानने 8 थर लावलेले आहेत आणि फायनल तर बघू, अजून डिसाईड नाही केले. तर बघूया आता. अरे काय बोलतो विकी भेटलाय आपल्याला. तर बघू आता कोण जिंकेल फायनल, काय वाटतं? जय जवान ना, कारण की आता फायनल आम्ही ट्रॉफी वगैरे काय बघणार नाही, कारण की 1 साइड मॅच झालेली आहे जय जवानची. आता निकाल तर कळलंच, पण आपण आता निघतोय कारण की आपली गाडी भेटेल नाही भेटेल त्यामुळं आपण डिसाईड नाही आपलं. तर चला आता आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक आणि चॅनलला करा सबस्क्राईब. बोला बोल बजरंग बली की जय, गणपती बाप्पा मोरया. सो माझी आता ट्रेन मिस झालेली आहे, मी दादरला आहे आणि मला दादरला मित्रांनी सोडलं आहे आपल्या. आणि फायनली तर बघू काय ते मित्र एक भेटलेले आहेत आपल्या घाटकोपरचे. तर त्या सो मित्रांनो कसं घाटकोपरला पोचलो आहे मी, कारण की मला आहे ना रस्त्यात आपला विकी कोट भेटला आणि त्यांनी मला दादरला सोडलं बाईकने. आणि सो मी पळत गेलो. मी बोलत कुर्ला नाही तर ठाणा ट्रेन भेटेल मला. आणि मग आपले भावंड भेटले, घाटकोपरचेच होते आणि त्यांनी मग टॅक्सी मारली आणि टॅक्सीने आता घाटकोपर स्टेशनला पोचलो. वाजलेत बघा किती 1:30. प्रो गोविंदा चालू होता, बोल गोविंदा म्हणजे फायनल झाले होते. तर जय जवानचे 8 लागले प्रॉपर. आता तर कोण विजेता झाला हे तुम्हाला नंतर कळलंच. तर बघा आपले मित्र पण भेटलेले आहेत. हाय करा. ते कसं एकदम आपले एकदम धगधग झालेलं ना, काय होतं की ट्रेन गेली तेव्हा आता पुरे खराब झालेली. तर तुझं नाव काय आहे? मैत्रे नाव आहे. साहिल. हे दोघं नाईट जॉबवरून आले आणि सो कशी अचानक भेट झाली गणपती बाप्पाच्या कृपेने. सो बाबा गणपती बाप्पा मोरया. चला गुड नाईट, बाय बाय टेक केअर. चल बघा आता वाजले तर 1:30 आणि मी एकटा ते सामसूम रोडवर आहे. हे कुत्रे लोक आपले इथे आहेत. चला सामसूम रोड आहे. सो फायनली आपण आपल्या घरी पोचलेलो आहे. चला आता मित्रांनो, कॉम्पिटिशन चांगली होती पण खरंच भरपूर टाईम झाला. गणपती बाप्पानी कसं मला रस्ता दाखवला मलाच कळलं. मी ॲक्च्युली बोललो की आता मी राहतोय की काय आता. खरंच गणपती बाप्पा खरंच मनापासून धन्यवाद. असे मित्र भेटले अचानक आणि ते नेमके घाटकोपरचेच निघाले. सो चला आता एवढ्या मेहनत करतो हे करतो तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला.
चला थँक्यू सो मच. गुड नाईट. टेक केअर. गणपती बाप्पा मोरया.